अहिल्यानगरमधील मुकुंदनगर परिसरात कपाळावर भगवा टिळा लावल्याच्या वादातून महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर भीषण हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. धीरज परदेशी हे महापालिकेत कंत्राटी वायरमन म्हणून कार्यरत होते. 7 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी ते आपल्या सहकाऱ्यांसोबत मुकुंदनगर येथील दर्गा दायरा कब्रस्तान परिसरातील बंद पडलेले इलेक्ट्रिकचे काम दुरुस्त करण्यासाठी गेले होते. धीरज यांच्या कपाळावर भगवा टिळा लावलेला होता. त्यांच्या पत्नीने आणि हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या दाव्यानुसार आमच्या भागात टिळा लावून का आलास असे विचारून स्थानिक 10 ते 15 जणांच्या जमावाने त्यांना लक्ष्य केले. त्यांच्यासोबत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांच्या कपाळावर टिळा नव्हता, म्हणून जमावाने त्यांना हात लावला नाही. मात्र केवळ धीरज यांनाच क्रूरपणे टार्गेट करण्यात आले. संतापलेल्या जमावाने धीरज यांच्यावर लाकडी दांडके आणि लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. त्यांच्या डोक्याच्या पाठीमागील भागावर गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 3 दिवसापासून त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आणि अखेर उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.